हाँ, मैं हूँ विश्राम बाबूलाल जामुनकर। जो भाई उसके नाम है भुरजेली, मेरा शेजारी था वो। गाँव धारगर, पुनर्वसन गाँव। तो मेरा शेजारी था बेचारा। कल वैसा उसको उल्टा संदेश था ही बोलना, लेकिन कल घूमने फिरना चालू था उसकी। फिर रातों रात उसको अचानक हो गया तो उल्टा संदेश किया और सवेरे वो 6-7 बजे मतलब जान छोड़ दिया। हाँ, उसका जो माला का है वो भी दवाखाना भर्ती है अभी। और एक भाई भर्ती है गांव में कई शेजारी, उनका शेजारी से है, वो भी भर्ती है। दो उनका नाम है नहीं, हाँ रिचा है, हाँ रिचा है बाबूराव सावलकर भाई। वो उसको भी वही पानी से उल्टा संदर वही बीमारी उसको भी। हाँ हाँ, बोर 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 हाँ, बोर और नप्सी का पानी। नहीं नहीं नल की पीने की व्यवस्था नहीं कुछ नहीं वगैरह ब्लीचिंग वगैरह पावसाळी में डाला नहीं नहीं डाला डालेज नहीं। गरम शॉक आमच्या इथं काही सुविधाच नाही देऊ राहिला इथं, तर काय करावं आम्ही आता? हे काय सरपंच अतिस आहे ना, सरपंच अतिस आहे, आम्ही अतिस गावाचे नागरिक सगळे अतिस आहेत, तर आम्हाला गावाची काही सुविधाच नाही भेटू राहिली, तर काय करावं? आरोग्य काहीच नाही ना। आम्ही त्याला त्या दिवशी यानं त्यानं हे घेतली होती, तर ते काय म्हणत कोणी अधिकाऱ्याजवळ जा। आम्ही आता कोणी अधिकाऱ्याजवळ जाऊ? आम्ही कोणी अधिकाऱ्याजवळ जाऊ? आम्ही काय ह्याले माराव? तुम्ही सांगा ना। सरपंचासोबत बोलून घ्या, सरपंच अतिस आहे तर ब्लीचिंग पावडर टाकलेले आहे। तुमचा परिचय, गावाचं नाव बोला दादा, तुमची समस्या काय, तुमचा परिचय त्याबद्दल? माझं नाव संजय ठाकरे आहे, मी धारगड या गावाचा सरपंच आहे। पावसाळ्या दिवसामध्ये काल आता 2 दिवसापासून सतत पाऊस चालू होता, पण ते आता यायचं हे सकाळी झालं ते कळालं आम्हाला, ते बिमार होते ना रात्री कालपासून बिमार होते। तिला काय झालं होतं तेवढं काही आपल्याला सांगितलं नाही। गावातले लोक म्हणून राहिले की गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, डायरेक्ट बोरवरून पाणी पिले जाते आणि तुमच्या पाण्याची टाकी लिकेज आहे। हो, पाण्याची बरेच दिवसापासून काही वर्षापासून पाणी भेटत नाही, पाण्याची टाकी बंदच आहे आमचे, डायरेक्ट पाणी बोरमधूनच जाते। मग तुम्ही ब्लिचिंग कशामध्ये टाकलं? बोरमध्ये टाकलं आणि हँडपंपमध्ये। बोरमध्ये ब्लिचिंग टाकलं? हां, खोलून टाकलं। सर, आता सरपंच साहेब, याच्यानंतर ह्या पावसाळ्या दिवसात तुमची उपाययोजना कोणती राबवल्या जाईल? आता ब्लिचिंग पावडर कंटिन्यू चालू ठेवायचे, ज्या पद्धतीने टाकत असतात त्या, आणि ते जीवन ड्रॉप आणलंय, जीवन ड्रॉप आता वाटप करायचं। बरं, त्या पाण्याच्या टाकीचा विल्हेवाट काय लावसान? पाण्याच्या टाकीचा विल्हेवाट तर तिच्या दुरुस्तीच करायचं आहे, नाही तर मग हे आता पोपटखेडची कोणती योजना येणार आहे तोपर्यंत। नाही तर आम्हाला तुमच्या न्यूजच्या माध्यमातून एवढं सांगायचं होतं की आरोचं खूप आवश्यकता आहे, कारण आमच्या गावामध्ये क्षार भरपूर आहे। पाण्याचे नमुने मागणी केली का? आरो मागच्या वेळेस केली आहे ना, मागच्या आपल्या ग्रामपंचायतच्या पाण्याचे सॅम्पल देऊ शकता तुम्ही? हा, पाण्याचे सॅम्पल देऊ शकता ना। बरं, तुमचे जे सचिव आहे काय नाव आहे? काय झालं मग मागणी केली तर? ते मागच्याच याच्यात केले होते, मागच्या ग्रामपंचायत। हा, मग त्याचं काय झालं पुढे? त्याचं नाही, काहीच आलं नाही त्याचं, फॉलोअप नाही घेतला पंचायत समितीला आपल्याला। जिल्हा परिषद? हां, त्याचे मी डॉक्युमेंट बघितले होते मागच्या वेळेचे, पण ते काही अजून हे नाही झालं। तुम्ही आता मागणी केली का? आता सध्या नाही केली, आता आपल्या जे मासिक सभा असते ना त्याच्यामध्ये केले आहे, पण ते सर्व जेवढं पण केलं ते सर्व त्या रजिस्टरमध्ये समोर तर जातच नाही ते। कसं काय जात नाही? ग्रामसेवक द्यायला पाहिजे ना। हो ना, त्या सभेमध्ये सँक्शन झालं ना? हां, सभेमध्ये भरपूर ठराव झाला का? हां, ठराव दिला नाही की जिल्हा परिषद? नाही दिलेच नाही, फक्त रजिस्टरमध्ये केलेलं आहे। ग्रामसेवक पाठपुरावा कोण नाही करत त्याचा? तुम्ही एवढे सदस्य, तुमचं काम आहे ना त्याला। हां, ग्रामसेवक आम्हाला ग्रामसेवकच पाहिजेत नाही तो। हां, त्याच्या मागे 7 गाव आहेत, ते मग म्हणतात की बा कुठं कुठं जावं, आता ते पण वेळोवेळी येत राहतात, म्हणजे कंटिन्यू जसं ग्रामसेवक पाहिजे तसं आम्हाला वेळ भेटत नाही ते। ठीक आहे, तुमची साथ पाहिजे। धारगढ़ के रहवासी हूँ, राजकुमार सावलकर।
हाँ, तो ये गांव में जैसा पानी के बहुत समस्या है। बराबर पानी के चलते जैसा ऐसा घटना घट रहा है, बराबर तो इसके चलते जैसा पानी की समस्या अच्छा होने को होना है ये गांव में। हाँ, जो भी कुछ होगा तो ये पानी की समस्या के चलते ये बीमारियाँ चल रहा हाँ है ये धारगढ़ में। हाँ और इसके चलते मैं ये बात बोल रहा हूँ आपको कि ये पानी का समस्या पूरा अच्छी तरह से हल होने को होना। ये जो 2 पेशेंट अकोट में और अकोले में भर्ती है, हाँ, इसके बारे में बोलो, इनको क्या हो गया? इनको भी बस वही समस्या चालू है, जैसा पेट दुखना, संडास होना, और ये उल्टी आना, और ऐसे चलते से इनके भी तबीयत खराब हो ये रहा कब से चालू हो गया गाँव? है। ये जैसा जेवढे माणसं मेले सगळे हेच बीमारी नाही मेले. हाँ, 15 15 दिन के इसमें चल रहा भीतर ये। 15 महीने हाँ 15 महीना दिन हो गया। हाँ, 15 दिन के तो भीतर उस चल रहा है। पर आरोग्य विभाग दिन से इतने मयत हो गए तो फिर आरोग्य विभाग ने क्या अभी तक नहीं, अभी तक के तो कोई नहीं आया, कोई नहीं आया, नियंत्रण आली नहीं? नहीं कोई यंत्र नहीं, खाली आज आए आजच हुए आले है। फक्त. आज जैसा ये पता इतके चलने लोकं पर आज आए हुए गेले हैं। होते? हा. हाँ, काहीच नाही फक्त तो ये पानी का बहुत बड़ा याच्या समस्या पगाराला है पाहतात फक्त, यहाँ बस पे। दुसरं काही नाही. बस आम्हाला महिन्याला पगार पडला ये आदिवासी लोग है, बस यहाँ पे कुछ नहीं है। ग्रामसेवक ग्रामसेवक काही नाही करू राहिला. सर्वात महत्वाची गोष्ट ग्रामसेवक- ग्रामसेवकची बदली करणं आवश्यक करतो आहे. आम्ही ते मंगळागौरी या पंचायत. आता डबल रिपीट मध्ये तुमचं नाव? माझं नाव आम्हाला पुंडलिक ग्रामसेवक बळीराम नाही. गोदमले, माजी सरपंच, वाह धारगड गटग्राम पंचायत धारगड. तर माझं एवढंच म्हणणं आहे की बा जे काही होते तर ते या लोकांनी सॉल्व करायला पाहिजे. हे आमच्यावर दुर्लक्ष करत आहेत सध्याच्या परिस्थितीला. जे काही आमच्यावर घडून राहिलं याचं आजपर्यंत लक्ष दिलं नाही. फक्त ज्या दिवशी हे अशी घटना झाली की त्या दिवशी ते तयार होतात या. एकदम बरोबर. कारण प्लॅस मारायला येतात आमच्याकडे की नाही आदिवासीवर काय काय अन्याय होऊन राहिले. असे काही लोक येऊन गेले, काही चालले गेले, काही कागद पेनं खराब होऊन गेलेत. या महिन्यात किती लोक गेले का? इथं आले तर अमरावतीवाले स्वस्तेवाले आले. नाही, किती लोक मयत झाले आता? आतापर्यंत 170च्या जवळपास लोक किती वर्ष? हे 12 वर्ष आजपर्यंत जवान लोक गेले. त्याचं निदान लागलंच नाही कशा नहीं काय काहीच निदान नाही, लागलं. काहीच लावण्याचा म्हणजे प्रयत्न केला नाही कोणी. पोस्टमार्टम केलंच नाही तर निदान लागल कसं. बरोबर, पोस्टमार्टम आवश्यक आहे. पोस्टमार्टम आवश्यक आहे, तेव्हाच निदान लागेल आपल्याला की बा काय आहे ह्याच्यातनी, काय बिमारी आहे, काय नाही. साहेब, या आरोग्य विभाग आपली तुमची मागणी कोणती आहे आता? हे आरोग्य विभाग आमच्या इकडे समजा डेली पाहिजे, त्याचं फिरतं पथक की बा कोणाला ताप आहे, कोणाला काही आहे, तसं तर काही येतच नाही ते लोक. बरं, आता पोपटखेडचं आरोग्य विभाग केव्हा आलं तुमच्याकडे? हे हे आलं आहे पण आमच्या इकडे अजून आरोग्य विभागाचा कोणी अधिकारी आला नाही, पोपटखेड विभागाचा आजपर्यंत. यांच्या म्हाताऱ्याने दिलं ना अकोल्याला? हो, ते आता अकोला तिकडे ट्रान्सफर झाले ते. दिलं ना? हा, आता नेलं आहे त्यानं. हे घटना झाल्यानंतर 170 पैकी 170 पैकी ही पहिली घटना. या घटनेतून यानं त्याला तिकडे नेलं आहे. आरोग्य विभागाची उदासीनता आहे, हो बरोबर. ग्रामसेवकची उदासीनता आहे, हो मला वरावर सोडलेलं आहे. वाऱ्यावर सोडलंय सर. आता आमची काय हाल आहेत काय नाही हे आम्हाला स्वतःलाच माहीत आहे. येतात तुमच्यासारखे भरपूर येतात, सारे लिहून येतात, पण डबल कोणी येत नाही. तालुका प्रमुख हे आदिवासी गावं पुनर्वसित सगळे माझ्याकडे येत आहेत आणि मी इकडं बऱ्याच लोकांसाठी काही धावपळ असते माझी. पण गेल्या 1 महिन्यामध्ये जेव्हा पहिलं प्रकरण झालं शहानूरमध्ये प्रकरण झालं, जेव्हा तिथं लागण झाली डायरियाची, तिथं एक इसम रामलाल मावसकर म्हणून दगावला. त्यानंतर बरेचसे लोक तिथे पोपटखेड दवाखान्यामध्ये भरती पण होते. खरं तर तेव्हापासूनच या आरोग्य विभाग प्रशासनानं काळजी घ्यायला पाहिजे होती आणि सर्व गावोगावी येणं आरोग्य यंत्रणा लावायला पाहिजे होती. बस तेवढं सातूर 8 दिवस त्यांनी ते झलक दाखवली. त्यानंतर ते आणखीन थोडं थंड बसत पडले. आज आणखीन या धारगड गावातलं पुनर्वसित गावातलं एक म्हातारी, निष्पाप म्हातारी, काल या अशाच कर्मामुळे ती शेवटी मयत झाली. शेवटी मरण पावली ती म्हातारी. काल संध्याकाळपर्यंत बरी होती, रात्री अचानकपणे तिला उलट्या सुरू झाल्या, थंडा सुरू झाली, थकवा आला आणि आज सकाळी तिची मयत झाली. आणखी तिचा नवरा जो आहे म्हातारा, तो म्हातारा पण गंभीर अवस्थेमध्ये आहे. एक आणखी ते सोबत बाई आहे गावातली, रिचाई बाई, तर ते 2 लोक आहेत तिथे सध्या. खरं तर ग्रामसेवकाचंही काम आहे. एक ग्रामसेवकांना पण लक्ष द्यायला पाहिजे. जरी तुमच्याकडे भरपूर गाव झाले असतील पण तुमची एक जबाबदारी आहे. त्यांची जबाबदारी एक आहे की त्यांनी इथं आरोग्य विभागात सूचना देऊन काही ब्लिचिंग पावडर वगैरे पाण्यामध्ये, मला तर वाटते हा पाण्याचा प्रकोप दिसते. कारण की असं अचानक एकाएक होणं म्हणजे हे पाण्याचं काहीतरी आहे. तर हे काळजी ग्रामसेवकांनी घ्यायला पाहिजे. ग्रामसेवक इथं निष्काळजीपणे या गावाला जाईन त्या गावाला जाईन, इथं कधी कधी येते कधी येतही नाही. तो आठवडा मला वाटते 15 दिवस येत नाही तो इथं. आतापर्यंत
मग 171 लोक मयत झालेत. कोणी दखल घेतली नाही. कोण दखल घेतलीच नाही ना. हे आजची बॉडी आता रुग्ण की नेलं त्यांनी आज. तर असं इथं ॲम्ब्युलन्स वगैरे काही येत नसते पोपटखेडून. फक्त आजच ते माहिती आली आणि ये क्या बोलो तुम्हारा गांव का नाम, तुम्हारा नाम. दाड़गढ़ सुनीता। क्या हो गया रात को कल? शाम को संदेश लग गई था बुड्ढी को हमारा। फिर रात में हम कहाँ लेके जाते गरीब इंसान। तो फिर सुबह में हम लेके जाने का था। तो फिर सुबह दवाखाने में? हाँ, तो फिर सुबह में हमको गाड़ी नहीं मिला, बारिश बहुत चालू था। फिर हम कैसे लेके जाएंगा, हम गरीब इंसान है, हमारा पास क्या है, हमको कुछ सुविधा नहीं। देखिए कीचड़ है, कहाँ से गाड़ी लेके आएंगा, कहाँ से क्या करेंगे हम। बुड्ढी को क्या क्या हुआ था? संडास उल्टी। अभी तो कोई प्राथमिक आरोग्य केंद्र का डॉक्टर अधिकारी कोई पहुंचा नहीं गया? कोई नहीं है, तो यहाँ कोई देखने को भी नहीं आया। डॉक्टर ने हम बोली कोई भी नहीं? पूछा भी नहीं, बोला भी नहीं। आज ही आया सुबह। कल रात को आपको किसी को फोन नहीं किया? नहीं, उनको मालूम कब पड़ा डॉक्टर को? डॉक्टर को तो सुबह में पड़ा, वो गुजर जाने के बाद? गुजर जाने के बाद आ गया वो। रात भर बारिश चालू थी. हाँ, बोलो नाम? तुम्हारा नाम बोलो, गाँव. मोती सावलकर। जो गुजर गए वो कौन है आपके? भाभी है। भाभी? भाभी है, हाँ। अभी जो दवाखाने में एडमिट है वो कौन है? भाई है। भाई है. आप कहाँ से आए? लानापुर से कब आए? रात को आया था मैं। यहाँ आने बाद क्या मालूम पड़ा आपको? आपको संडास का मालूम करा? हाँ, संडास और क्या लग गई थी? उल्टी संडास। संडास. हाँ। फिर दवाखाने में क्यों लेके नहीं गए उनको? अरे रात को हो गए तो हम कहाँ ले जाना बाप, ये नहीं पानी भी चालू ऊपर से, कहाँ ले जाना उनको। किसी को बताया नहीं क्या, सरपंच को? नहीं ग्राम नहीं सेवक को? नहीं, क्यों नहीं बताया? हम पर गाँव के, ये गाँव का है, मैं वहाँ रहते ना, मैं कैसे बताता उनको।